त्यानंतर आज दिवसभरातली एक मोठी राजकीय घडामोड। दिल्लीतल्या एका कार्यक्रमात शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना सन्मानित केलं, पण या सत्कार सोहळ्यामुळे ठाकरे कमालीचे नाराज झाले। ज्या शिंदेंनी ठाकरेंना दुखावलं त्याच शिंदेंचं पवारांकडून झालेलं कोड कौतुक ठाकरेंच्या काही पचनी पडलेलं दिसत नाही। दिल्लीतल्या या कार्यक्रमाच्या झळा अगदी मातोश्रीपर्यंत कशा पोहोचल्या पाहूया खास रिपोर्ट। शिंदेंचा सत्कार, ठाकरेंचा जळफळाट। शिंदेंच्या सत्कारानंतर वादाचे फटके। सत्कारामुळे पवार ठाकरेंमध्ये दुरावा। व्यासपीठ होतं मराठी साहित्य संमेलनाशी निगडीत। ठिकाण होतं दिल्ली। कार्यक्रम होता महादजी शिंदे गौरव पुरस्काराचा। महाराष्ट्रापासून 1300 किलोमीटर दूर अंतरावर पार पडलेल्या कार्यक्रमाचे पडसाद मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात अगदी जोरदार उमटले। महाविकास आघाडीतले सख्खे आणि पक्के मित्र मानले जाणाऱ्या ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत या सत्कारामुळे वादाची ठिणगी पडली। या कार्यक्रमात शरद पवारांनी केलेलं एकनाथ शिंदेंचं कौतुक ऐकून ठाकरेंचा चांगला तिळपापड झाला। ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली, त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे। की बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला, अशांना आपण सन्मानित करता। त्याच्यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या। काल शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार आणि कोड कौतुक करणं मातोश्रीला अजिबातच रुचलेलं नाही आणि संजय राऊतांच्या बोलण्यातही त्याची झग जाणवली। राज्य आणि विशेषतः नागरिक परिसर त्याच्या प्रश्नाची सोडवणूक कशी येईल याच्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याचं काम त्यांनी केलं, याची नोंद ही महाराष्ट्राच्या सार्वजनिक इतिहासामध्ये निश्चितपणे राहील आणि त्यामुळे आज त्यांचा सन्मान होतोय याचा मला मनापासूनचा आनंद आहे। माननीय पवार साहेबांकडे चुकीची माहिती आहे। ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम गेल्या 30 वर्षामध्ये शिवसेनेनं केलेलं। एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात फार उशीर आले। पवार साहेबांना जर माहिती हवी असेल तर आम्ही आमचे कार्यकर्ते ठाण्यातले जे आहेत प्रमुख राजन विचारे ते त्यांना माहिती द्यायला जातील, आम्ही पाठवू सगळ्या फाईल्स घेऊन। एकनाथ शिंदे हे फार उशीर आमदार झाले, विधानसभेत आले आणि त्यानंतर ठाण्याची वाट लागायला सुरुवात झाली ठाणे बिल्डरांच्या कशात। शिंदेंच्या सत्कारावरनं ठाकरेंच्या झालेल्या जळफळाटावरती संजय राऊतांवरती आता बोचरी टीका होते। जर राऊत म्हणतायत ना की पवार साहेबांनी आदरणीय शिंदे साहेबांचा सत्कार केलेला मला पटलेलं नाही आणि ते नको करायला पाहिजे होतं, म्हणजे पवार साहेबांनी घेतलेल्या भूमिकेपेक्षा विसंगत भूमिका राऊतांची आहे ना, मग राऊतांना म्हणा महाविकास आघाडीतनं बाहेर पडाला। उद्धव ठाकरे का बोलत नाही? मला असं कधी कधी शंका वाटते, संजय राऊतकडे त्यांचं काहीतरी गुपित आहे। नसता संजय राऊत अशा पद्धतीचे स्टेटमेंट जर शिवसेना प्रमुख हयात असताना जर केले असते ना, आतापर्यंत कुठे लात मारली असती आणि कुठे फेकलं असतं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, उद्धव साहेबांना सुद्धा माहिती आहे, बाळासाहेबांनी आवडलं असतं। खरं तर महाविकास आघाडीच्या स्थापनेत शरद पवार आणि संजय राऊतांची भूमिका महत्वाची होती। महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख पक्षांना एकसंध ठेवण्याचं काम आजवर पवारांनी केलं। इतकंच काय, पण महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर उद्धव ठाकरेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळही शरद पवारांनीच घातली होती। त्यामुळे एकीकडे हा सगळा इतिहास असताना अचानक ठाकरेंच्या सेनेनं पवारांना टार्गेट केल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।